Okay, hi, hello, good morning, everyone. Welcome to Siddharth IAS Academy, the Maharashtra's only the best academy which provides guidance to MPSC, Rajya Seva, and particularly to UPSC through English medium. Okay, so all those who are preparing in English medium are welcome to my this workshop. And मराठी बांधव तर सगळे आहेच आपले. ओके, मी मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत एकच कंटेंट समजावून सांगण्यावर खूप पटाईत आहे. ओके, तर आज आपण बघणार आहोत NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंजद्वारे अहिंसा निर्देशांक, अहिंसा इंडेक्स जो जारी करण्यात आला मागच्या वर्षी, निफ्टी 500 अहिंसा इंडेक्स म्हणून, त्याच्याबद्दल. ओके, हे प्रिलिम एमपीएससीच्या कोणत्याही परीक्षेत प्रिलिमचा एक भाग बनू शकतो, पुढच्या परीक्षेला येऊ शकतो. त्या व्यतिरिक्त राज्यसेवा प्रिलिम ला येऊ शकेल. राज्यसेवा मेन्स मध्ये पेपर 2 जो इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्सचा मुद्दा आहे, आणि पेपर 4 जो एथिक्स, इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूडचा विषय आहे, त्यामध्ये एथिकल गव्हर्नन्स, एथिक्स, नॉन व्हायलन्स या व्हॅल्यूज डिस्कस केले जातील. पेपर 2 मध्ये गव्हर्नन्स मध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स, एथिकल गव्हर्नन्स या गोष्टीचा सुद्धा संबंध येणार आहे. त्यामुळे ही जी न्यूज मी तुम्हाला आज प्रस्तुत करणार आहे खूप महत्वाचं आहे करंट अफेअर मध्ये. या व्यतिरिक्त आता लगेच जे आता चालू झालेले LDO चे इंटरव्ह्यू चालू झालेले आणि ACAS चे इंटरव्ह्यू येणार आहे. ओके, जे अॅनिमल हजबंड्री डिपार्टमेंटसाठी आहे, या पदांसाठी हे खूप महत्वाचं सुद्धा आहे. त्यामुळे आपण सुरू करूया हे काय आहे. ओके, तर मित्रांनो, लेट मी फोकस ऑन दिस इश्यू अहिंसा. सो दिस ओनली वर्ड अहिंसा, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ. ओके, अहिंसा. सो अहिंसा मीन्स नॉन व्हायलन्स, नॉट डुईंग व्हायलन्स और क्रुएल्टी टू एनिमल, हिंसा न करणे. ओके, आता तुम्ही या शब्दाचा डिफरन्स जर बघितला तर अति प्राचीन काळापासून तर आता अत्यंत मॉडर्न काळापर्यंत घेऊ शकतो. प्राचीन काळामध्ये हिंदू फिलॉसॉफीमध्ये वेदांता फिलॉसॉफी, उपनिषद आहे. ओके, काही पुराण आहेत. त्याच तत्सम काळात बघितलं, त्या तत्कालीन काळामध्ये जैनिझमचा उदय झाला होता, बुद्धिझमचा उदय झाला होता. या धर्मांनी सुद्धा अहिंसा हे तत्व शिकवलं, म्हणजे हिंसा करू नये. ओके, कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये. तर हिंसा म्हणजे काय, तर भौतिकरित्या, शारीरिक दृष्टिकोनातून कोणालाही हिंसा करू नये. ओके, त्याला त्रास देऊ नये, त्याला हार्म करू नये. कळलं की नाही? कोणाचा जीव घेऊ नये, जीवनाचा आदर करावा, अस्तित्वाचा आदर करावा. ओके, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनाचा, दुसऱ्या अस्तित्व आदर केला, तुमचा तुम्ही स्वतः आदर करताय. ओके, जसं तुमचे जीवन तुम्हाला प्रिय, इतरांचे सुद्धा प्रिय असावं. खूप महान फिलॉसॉफी, आणि ही फिलॉसॉफी आपल्या कल्चरमध्ये डीप रूटेड आहे. इट इज व्हेरी डीप रूटेड फिलॉसॉफी. And all these religions which have been very much famous, the quintessence of these religious practices is ahimsa. And let's draw its root to the modern times. Okay, friends, don't forget it that in Indian national movement, Gandhian era is very remarkable era, and Mr. M.K. Gandhi used this philosophy of ahimsa as the tool to fight against the British domination. Okay, and he really tried to uproot their oppression and resistance against our agitations, our demand for independence. Okay, so ahimsa philosophy is one of the great philosophy. And then Gandhi quoted it like, ahimsa is not only not ahimsa but hinsa. Let's talk about hinsa or violence. Violence is not only limited up to physical harm or physical cruelty to anybody else. Okay, even it can be understood at the level of thinking, intentions, purpose. वैचारिक पातळीवर सुद्धा हिंसा केली जाऊ शकते, फक्त शारीरिक दृष्ट्या नाही. वैचारिक पातळीवर सुद्धा हिंसा केली जाऊ शकते, विचाराने सुद्धा हिंसा केला जाऊ शकते. ओके, व्हॉट अ ग्रेट फिलॉसॉफी इट इज. त्याच्या पलीकडे जाऊन आपण म्हणतो की जर तुम्ही महावीर किंवा बुद्धांची फिलॉसॉफी विचार घेतली, गांधीयन फिलॉसॉफी विचारात घेतली, तुम्हाला एक गोष्ट माहित पडते की तुम्ही एखाद्या हिंसा करणाऱ्या व्यक्तीसोबत किंवा त्याच्या कर्मात किंवा एखाद्या अशा बिझनेस प्रॅक्टिसेस मध्ये जे हिंसेशी संबंधित आहे, अशामध्ये तुम्हाला माहित नसताना अप्रत्यक्षरित्या जरी सामील असणार आहे तरी तुम्ही त्या हिंसेचा भाग आहे. ओके, तुम्हाला माहित नाही पण तरी तुम्ही त्या हिंसेचा भाग बनता. या फिलॉसॉफीला धरून आज जागतिक स्तरावर भारताने खूप आगळी वेगळी संकल्पना पेरण्याचा प्रयत्न केला. ओके, एक वर्षाआधी 10 जुलै 2025 ला NSE ने अहिंसा इंडेक्स, निफ्टी 500 इंडेक्स जारी केला. त्यामध्ये हिंसे
मध्ये हिंसे संबंधित असलेल्या कोणत्या प्रॅक्टिसच्या विरुद्ध ओके जाऊन एक मुवमेंट चालू झालेली आहे. 1 वर्ष पूर्ण झाला त्या गोष्टीला. ओके, 1 वर्षाचा रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला बऱ्याच नवीन गोष्टी माहित पडल्या म्हणून हे न्यूज मध्ये आहे आणि पुढल्या वर्षी ते येईल किंवा मागच्या एक्झाम मध्ये आलं नाही, आता हे येऊ शकते. आणि खास करून मी राज्यसेवा मेन्स आणि LDO SEच्या इंटरव्ह्यू वाल्यांसाठी खास करून सांगेल, तुम्ही खूप बारकाईने लक्ष ठेवा. मराठीत जो टायटल लिहिलं तो आहे NSEचा निर्देशांक, प्राणी कल्याणावर आधारित भारतातील पहिली गुंतवणूक संकल्पना. गुंतवणूक संकल्पना आहे म्हणजे गुंतवणूकच्या स्तरावर त्या विचारावरती सुद्धा आता अहिंसेचा इथे पगडा कसा येतोय ते बघा. ठीक आहे, त्यामुळे मी म्हटलं की नॅशनल स्टॉक एक्सचेंज भारताचे एक राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंज आहे, रोखे बाजार आहे. ओके, आणि त्याच्या अंतर्गत काउंटर आहे निफ्टी 500, त्याचीही अटॅच करण्यात आलं म्हणजे 500 कंपनींसाठी. ओके, आता याचा काय महत्वाचा उद्देश आहे हे तुम्हाला सांगतो मी. मागच्या वर्षी लॉन्च केलं. ओके, आता एक गोष्ट 1 वर्षांती माहित पडली की हा इंडेक्स जो आहे इट इज ऍक्च्युअली बिकम व्हेरी important catalyzing factor in shifting the mindset of investors from traditional mindset to the new dimensions. Okay, new dimensions of investing. How? So it is providing investors with opportunities to invest in companies that do not engage in animal cruelty and whose business practices are aligned with the principle of ahimsa, non-violence. Means those companies which do away with any kind of animal cruelty or which do not practice any kind of hinsa or violence against the animals are those companies which are eligible for seeking investment from the means it is not a watertight division that these companies are not able to receive any investment, but it provides opportunity to investors, to you and me and others, whether they are ready to invest traditionally in any companies which are involved in violence against the animals, or you are opting ethically to choose those companies which are not at all involved in any kind of violence against the animals. Okay, so it is a point of choice for you to invest in. आता बघूया आपण, म्हणजे प्राण्यांच्या विरुद्ध कोणतीही क्रूरता न करणाऱ्या आणि अहिंसेच्या तत्वाला धरून आपले व्यवसाय करणाऱ्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करते इंडेक्स. कारण त्या 500 मधून त्या कंपनीज अलग होऊन जातात आपोआपच इंडेक्सच्या माध्यमातून. ज्या कंपनीज ग्रीन बेल्ट मध्ये येतात म्हणजेच काय की त्या कंपनी कोणत्याही प्रकारच्या हिंसेमध्ये सामील नाही आहे, म्हणजे तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळेल, तुम्हाला सेग्रिगेट करण्याची गरजच नाही. ओके, आता इथे बघा UPSC आणि MPSC प्रिलिम फॅक्ट्स फटाफट. ओके, इंडेक्स नेम, निर्देशांकाचं नाव काय, निफ्टी 500 अहिंसा इंडेक्स. हू लॉन्च्ड इट, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. व्हेन? ओके, 10th July 2025. व्हॉट इज द थीम, एथिकल अँड क्रुएल्टी फ्री इन्व्हेस्टिंग, नैतिक व क्रूरता मुक्त गुंतवणूक. ओके, दिस इज इट. अँड व्हॉट इज द बेसिस ऑफ इट, येस, प्रिन्सिपल ऑफ अहिंसा, नॉन व्हायलन्स, अहिंसेचे तत्व हे त्याचे आधार आहे. आणि कव्हरेज काय, ऑल दोज कंपनीज फ्रॉम NSE 500 युनिट्स. ओके, NSE हा काउंटर आहे 500 कंपनीजचा, त्या कंपनीजला हे कव्हर करते, त्यामधून सेग्रिगेट करते इंडेक्स वरती कोणत्या कंपनीज, ज्या कंपनीज पूर्णपणे इन्व्हॉल्व आहे अहिंसेमध्ये ते रेड बेल्ट मध्ये येतात. ओके, हे काम कोणी केलेलं आहे, अहिंसा फाउंडेशनने केलेले आहे. अहिंसा गेन फाउंडेशन हे डेव्हलप करणारा आहे. अहिंसा गेन फाउंडेशन हे एक ऑर्गनायझेशन आहे आणि याचा ऑब्जेक्टिव्ह आहे की अशा कंपनीजमध्ये तुम्ही गुंतवणूक करा ज्या क्रुएल्टी नाही करत अॅनिमलची. ओके, हे त्याचा उद्देश आहे. क्लासिफिकेशन मेथड कोणी केल्याचं, अहिंसा गेन फाउंडेशन हे मेथड दिलेली आहे, फ्रेमवर्क तयार केला. ओके, अहिंसा इन्व्हेस्टमेंट मुवमेंट म्हणजे ही चळवळ सुद्धा झाली, लक्षात ठेवा ही एक चळवळ आहे. आधी चळवळ आपण ब्रिटिशांच्या विरुद्धच होती, पॉलिटिकली करप्ट लोकांच्या सत्तेच्या विरोधात चळवळ करतो, पण इथे गुंतवणुकीच्या पातळीवर, कारण गुंतवणूक इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इन्व्हेस्टिंग गिव्स राईज टू कॅपिटॅलिझम. Okay, and capitalism becomes a very greater force which controls not only economy but which starts controlling the politics as well. Okay, so when investing is ethical, then it leaves ethical impacts on the society. When investing is very unethical, it destroys the very basic structure of the society. That's why it is very important, and it has been, this philosophy has been placed before the world by the India. So Ahimsa Foundation has laid it as a movement. Okay, so Ahimsa investment movement framework
याच्या माध्यमातून कॅटेगरायझेशन करण्यात आलं ग्रीन, ऑरेंज आणि रेड असे 3 कॅटेगरी. ग्रीन म्हणजे जे पूर्णपणे सात्विक आहे, पूर्णपणे एकदम कोणत्याही प्रकारच्या हिंसेमध्ये सामील होत नाही. ऑरेंज जे पार्शियली आहे, रेड जे आहे ते पूर्णपणे त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. ओके, एलिजिबल कंपनीज कोणत्या आहे या इंडेक्समध्ये टॉप करणाऱ्या? ग्रीन कॅटेगरी मधील कंपनी. ओके, तर यांचा इंडेक्स काय तुम्हाला समजला, एकदा रिवाइज करून घ्या. तर निफ्टीचा 500 यांचा इंडेक्स काय आहे? इट इज अ थीमॅटिक स्टॉक मार्केट इंडेक्स दॅट ट्रॅक्स कंपनीज हुज ऑपरेशन्स आर अलाइन्ड विथ अॅनिमल वेलफेअर अँड नॉन व्हायलन्स प्रिन्सिपल. हे त्या कंपनीला ट्रॅक करतं इंडेक्स ज्या कंपनीचे जे बिझनेस प्रॅक्टिसेस आहे ते प्राणी कल्याणा सहित आहे आणि अहिंसेच्या तत्वाला धरून आहे. ओके, गॉट दिस? येस, दोज कंपनीज आर ओनली इन्व्हॉल्व. सो ऑब्जेक्टिव्ह, व्हॉट इज ऑब्जेक्टिव्ह? ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देश काय? सो इट एनेबल्स इन्व्हेस्टर्स, तुम्ही मी जे काही आपण इन्व्हेस्टर गुंतवणूकदार आहे, आपल्याला सक्षम बनवते एका गोष्टीला विचार करण्यासाठी की आपण जिथे इन्व्हेस्ट करतोय दॅट इन्व्हेस्टमेंट शुड बी एथिकली प्रूव्हन. ओके, मीन्स वी आर conducting ethics even through the investment. We're following ethics, follow ethical values. Okay, and it supports animal welfare. It is not against the animal welfare. It is not leading to any kind of cruelty. It is not supporting violence against the animals. Okay, so it also promotes cruelty-free business practices and it encourages responsible capitalism. See, I have already mentioned this. Capitalism should be responsible. Otherwise, it leaves very wrong impact on the society. Okay, yes, we don't want barbaric society, barbarism. No, we don't want it. We want ethically proven peaceful society, right? Yes, अहिंसा इन्व्हेस्टमेंट मुवमेंट, AIM फ्रेमवर्क. हे फ्रेमवर्क काय आहे? तर हे फ्रेमवर्क जे आहे ते अहिंसा गेन फाउंडेशनने केलेलं आहे, मी सांगितलं तसं. ओके, यामध्ये तुम्ही बघू शकता कंपनीचे वर्गीकरण करण्यात आलेले आहे. ओके, ग्रीन, ऑरेंज आणि रेड कॅटेगरी. ग्रीन हिरवा, ऑरेंज म्हणजे नारंगी रंग आणि रेड म्हणजे लाल. यामध्ये जे ग्रीन बेल्ट मध्ये येणार आहे त्या कंपनीज आहेत जे पूर्णपणे कंप्लाय करतात अॅनिमल क्रुएल्टी फ्री स्टँडर्ड्सला, म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारची हिंसा प्राण्यांसोबत केली जात नाही. ओके, काही प्रमाणात केली जाणारी ते म्हणजे ऑरेंज आहे. आणि काही ज्या अशा कंपनीज आहेत ज्या पूर्णपणे इन्व्हॉल्व आहे, त्यांना प्राण्यांना हार्म केल्याशिवाय जमणारच नाही, त्यांचे कामच नाही चालत. ओके, अशा प्रकारच्या कंपनीज आहे. तर अशा कंपनीजला, या 2 कंपनीजला जनरली त्यामध्ये थारच नाहीये. तर टॉप मध्ये असणाऱ्या कंपनी ग्रीन बेल्ट मधील कंपनी आहे. ओके, समजलं? ठीक आहे. मग ह्यामध्ये कोणत्या कोणत्या कंपनी ज्या बाहेर काढण्यात आलेल्या, दोज कंपनीज विच आर एक्सक्लुडेड बिकॉज समहाउ दे आर इन्वॉल्व्ड इन ऍक्टिव्हिटीज विच आर इनडायरेक्टली लिडिंग टू द एनिमल एक्सप्लॉयटेशन. विच आर दोज? ओके, फार्मास्युटिकल कंपनीज कंडक्टिंग एनिमल टेस्टिंग करावं लागतं त्यांना, औषध त्यांच्यावर टेस्ट केल्याशिवाय प्रूव्ह होत नाही. डेअरी इंडस्ट्री, दुग्ध उत्पादनाच्या दुग्ध प्रक्रिया फर्म्स आहेत, त्यांच्यामध्ये क्रुएल्टी होतेच होते. मीट अँड पोल्ट्री, हे तर डेफिनेटली विचारूच नका, कारण मांस आणि पोल्ट्री जे आहे कुक्कुटपालनामध्ये त्या प्राण्यांना हार्म केल्याशिवाय चालणारच नाही. मांस निर्माण करणाऱ्या कंपनी. लेदर इंडस्ट्री, प्राण्यांना मारल्याशिवाय त्यांची चमडी ते मिळणारच नाही. आणि फॅशन ब्रँड्स मध्ये जिथं लेदर आणि वूलचा वापर केला जातो त्या सुद्धा कोणत्या ना कोणत्या प्रकारे म्हणजे डायरेक्टली हे इनडायरेक्टली का होईना परंतु ते हार्म करतात. आणि कॉस्मेटिक्स जे बनवले जातात ते अॅनिमलवर टेस्ट केले जातात, जेणेकरून माणसावर त्याचा काय परिणाम होईल चेक केला जातो. त्यामुळे प्राण्यांवरती अत्याचार केला जातो, क्रुएल्टी आहे. रिटेल चेन्स बऱ्याचशा असे प्रोडक्ट विकतात जे अॅनिमल पासून डिराईव्ह झालेले आहे, त्यामुळे रिटेल चेन सुद्धा यामध्ये घेण्यात आलेल्या नाही आहे. आणि हे 2 कंपनी लक्षात ठेवा, खास करून बँकिंग आणि एनबीएफसी सेक्टर. तुम्ही म्हणाल बँकिंग आणि एनबीएफसी सेक्टरनं काय बिघडवलं सर? ओके, बँकिंग तर लोन देते, एनबीएफसी लोन देते, परंतु ते अशा प्रकारचे कमर्शियल लोन्स त्या कंपनीला देतात. हे एनबीएफसी म्हणजे नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज वगैरे. ओके, हे टाटा कॅपिटल वगैरे कोणाला देतात? त्या कंपनीज ज्या हिंसेच्या तत्वाचं पालन करत नाही, क्रायटेरिया फॉलो करत नाही. ओके, त्या प्राण्यांना त्रास देतात किंवा क्रुएल्टी करतात, असे का ज्यांचे प्रॅक्टिस आहेत त्या कंपनींना सुद्धा हे लोन देतात. त्यामुळे बँकिंग आणि एनबीएफसी सेक्टर सुद्धा यामध्ये नाही आला. आणि रिलायन्स ग्रुप कंपनीचे ज्याच्यामध्ये मोस्टली रिटेल चेन्स आहेत आणि प्राण्यांना क्रूरता करणारे ऍक्टिव्हिटीज करतात, असे सगळंच काढून टाकले. काही आहे जसं आपण म्हणून टेलिकम्युनिकेशन, रिलायन्स पॉवर जे आहे हे त्यांच्यामध्ये नाही आहेत फक्त. ओके, ते सेक्टर जे इन्क्लूड करण्यात आलेले सेक्टर्स इन्क्लुडेड कोणते आहे? म्हणजे ते क्रुएल्टी फ्री कंपनीज आहे, कोणत्या प्रकारची क्रूरता नाही करत, क्रूरता मुक्त प्रकारची कंपनी. जसं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT इंडस्ट्री, ऑटोमोबाईल आहे गाड्यांची,
स्वयंचलित वाहन आहे, रिअल इस्टेट आहे, हेल्थ केअर आहे, आरोग्य ज्यामध्ये अॅनिमल क्रुएल्टी फ्री एंटिटीज आहे, आणि दुसऱ्या ज्या ग्रीन रेटेड सेक्टर्स आहेत ओके त्या कंपनीज आहे ओके ह्या इन्क्लूड करण्यात आलेल्या आहे. म्हणजे आता चॉईस आहे माझ्याकडे ओके हे या इंडेक्सद्वारे काय त्या 500 कंपन्यांमधून त्या कंपनी बाहेर निघतात ग्रीन बेल्टच्या ओके जे कोणत्या ना कोणत्या प्रवृत्त करतात. मला इन्व्हेस्ट करायचं आहे आणि इफ आय वॉन्ट टू पुट माय इन्व्हेस्टमेंट एथिकली laden with the values, so I must prefer those sectors which are actually directly contributing only to welfare. Okay, तर मी IT इंडस्ट्री इट्स ओके, इट इज नॉट इन्व्हॉल्व, रिअल इस्टेट मध्ये करेल किंवा कार बनवणाऱ्या कंपनीज मध्ये करेल, दॅट्स ओके. ओके येस. सिग्निफिकन्स काय, याने एकदम विचारामध्ये बदलाव करून टाकला, एक नवीन कल्चर नवीन परंपरा सेट करून टाकली या इंडेक्समुळे. आता दिसलं एका वर्षांती माहित पडते की एक न्यू ट्रेंड इन्व्हेस्टिंग मध्ये आला, खास करून युथ त्यामध्ये सामील झालेले आहे. ओके म्हणजे जे पारंपरिक गुंतवणुकीची एक पद्धत होती की ही कंपनीचा एबिटा पहा, या कंपनीचे रिटर्न्स किती आहे, किती प्रकार त्यांनी गेन केलेलं आहे, किती पर्सेंट यांची वाढ आहे, ग्रोथ आहे, ओके इयरली रिटर्न्स किती दिलेले आहे, या सगळ्यांना धरून आपण इन्व्हेस्टमेंट करत होतो. आता ते नाही म्हणते का, हे जाऊ दे, आता ती कंपनी एथिकल इन्व्हेस्टिंग करते, एथिकल प्रॅक्टिस करते का, तर तिथे आपण इन्व्हेस्ट करावं. सो इट इज अ ग्रेट पॅराडाइम शिफ्ट फ्रॉम ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट टू एथिकल इन्व्हेस्टमेंट. ओके सो इट इज ऍक्च्युअली चेंज इन द थिंकिंग. ओके सो इट इज यू हॅव टू लुक इट बियॉन्ड व्हॉट ट्रेडिशनल मेजर्स आर. ओके त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आला. आता इन्व्हेस्टर काय कन्सिडर करतोय, अवेअर झाले की भैया एनवायरमेंट को डैमेज करने वाली कंपनीज में हम इन्वेस्टमेंट नहीं करेंगे. ओके जो कार्बन इमिशन कर रहा है उसमें इमिशन नहीं करेंगे. जंगल काट रहा है कोई कोणत्याही प्रकारची अशी कंपनी आहे जे रोड बनवत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर बनवत आहे, जंगल पहाड नष्ट करत आहे, आम्ही त्या कंपनीत इन्व्हेस्ट नाही करणार. जी कंपनी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी घेते त्यांच्यामध्ये करू, नाही घेत त्यांच्यामध्ये नाही करणार. ओके अॅनिमल वेलफेअर प्राणी कल्याण आम्ही त्याच्यामध्ये करू, क्रुएल्टी आहे नाही करणार. ओके कॉर्पोरेट एथिक्स मध्ये ओके आम्ही करूया. ओके पण कॉर्पोरेट गव्हर्नन्स एथिकल गव्हर्नन्स नाही आम्ही तिथे करू नये. ओके अशा प्रकारचे चॉईसेस आता तुमच्यासमोर उभे राहिले. Okay, so these are the points that you can use in writing answer for paper 4 and paper 2. Okay, you must not forget this. So then this is very important. After end of the year of its performance or its observation, the index has vividly directed us, okay, that youth oriented investment theme has been emerged. What is it? Index reflects changing preference of younger investors who are environment conscious, socially aware and ethical consumers. खरंच होत आहे. एक गोष्ट समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की मागच्या जुन्या पिढींच्या आपल्या वडिलांच्या पिढ्यांच्या तुलनेत जर बघितलं तर नवीन पिढी जी आहे ते जास्त पैसा कमावत आहे, त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्याच्या ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होत आहेत. ओके सो दिस यंग इन्व्हेस्टर नाउ इज एन्व्हायरमेंटली कॉन्शियस, socially aware, ethically conscious, uses conscience. So now they are thinking where to put the money. Okay, is it only to earn the returns or is it to be patient and feel peace at your heart? Okay, so हे सुद्धा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे एक नवीन थीम तयार होते यामध्ये की यंगस्टर जे आहे ते चांगल्या एथिकल पॅरामीटर्स मध्ये आपली इन्व्हेस्टमेंट करत. Expands ESG thinking. E for environment, S for social, G for governance. Okay, तर हे ESG आहे, एन्व्हायरमेंटल फॅक्टर, सोशल फॅक्टर्स आणि गव्हर्नन्स फॅक्टरला कन्सिडर करणारे विचारधारा जी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, इकॉनॉमिक्स मध्ये खास करून पॉलिटिक्स मध्ये, त्यामध्ये ESG फ्रेमवर्क काय म्हणते की वी डू अवे विथ एव्हरीथिंग विच सपोर्ट्स कार्बन इमिशन. कार्बन इमिशन करणार आहे हे ESG फ्रेमवर्क काय म्हणते, कार्बन इमिशनला आपण बाय बाय करू, टाटा. म्हणून आपण तुम्ही ईव्ही येत आहे, सोलार पॅनल्स लागत आहे. ओके आपण कार्बन इमिशन करणाऱ्या घटकांपासून दूर जाऊया. आपण त्या कंपनीमध्ये पण मग इन्व्हेस्ट करू नये जे कार्बन इमिशन करणारे आहे, नाही की नाही. कॉर्पोरेट गव्हर्नन्सला सपोर्ट करतोय कारण गव्हर्नन्स जे पब्लिक गव्हर्नन्स आहेत ते सगळीकडे सक्सेसफुल नाही आहे. वी आर सपोर्टिंग that the corporate or private sector capitalism should gain much greater momentum and contribute widely heavily for seeking higher and higher growth. No problem. Okay, diversity, we are supporting diversity. Okay, we are not
focusing on only uniformity of something, but we are including diversity. Inclusiveness is coming into political and economical criteria. Sustainability म्हणजे निरंतरता ज्याला म्हणतो आपण, कधी न संपणार अशा गोष्टी. ओके, एक गोष्ट निरंतर चालणे, विकास असो की ग्रोथ असो, काही असो, हे फ्रेमवर्क आहे कोणत्याही पॉलिसीमध्ये वापरलं जाणार. Okay, we are supporting carbon, we are doing away with carbon emission. We are expecting corporate governance to be ethical governance. We are respecting diversity and bringing inclusiveness, and we are ending the threat of something to be ended, and sustainability is actually adopted. या गोष्टींमध्ये ओके आपण थोडा विश्वास ठेवतोय. त्यामुळे आता लक्षात ठेवा, याचाच एक भाग म्हणून अहिंसा इंडेक्स याच्याही पलीकडे विचार करते, ESG फ्रेमवर्कचे पलीकडे विचार करते. म्हणजे आपण ट्रेडिशनल माइंडसेट तोडून समोर जातोय. अॅनिमल वेलफेअर आणि नॉन व्हायलन्स आपण आता इकॉनॉमिक्स मध्ये, इन्व्हेस्टमेंट मध्ये जर आणत आहे, तर एक नवीन आयाम, न्यू डायमेन्शन जो तो प्राप्त होत आहे. ओके, आणि ही विचारधारा जी आहे अहिंसेची, अहिंसा इंडेक्सची, इट गोज बियॉन्ड कन्व्हेन्शनल ESG पॅरामीटर. हे 4 जे पॅरामीटर त्याच्याही पलीकडे जाते. नॉन व्हायलन्स एक नवीन अटॅच होतो त्यामध्ये. ओके, याचा उपयोग तुम्ही अहिंसा फिलॉसॉफीचा GS4 मध्ये कसा, GS4 मध्ये जर बघितलं, एथिक्स इंटेग्रिटी ऍप्टिट्यूड मध्ये राज्यसेवाच्या पेपर 4 मध्ये तुम्हाला इथे अहिंसा फिलॉसॉफी दिसते. अहिंसेचा अर्थ होते की कोणत्याही प्राणी मात्रा प्रति अहिंसा दर्शवणे, म्हणजे त्यांना हार्म करणार नाही. ओके, त्यांना कोणत्याही प्रकारचे इजा करणार नाही, त्यांना दुखापत करणार नाही. सो नॉन व्हायलन्स टुवर्ड्स ऑल लिव्हिंग बीइंग्स मीन्स यू आर रिस्पेक्टिंग अदर लिव्हिंग बीइंग लाईक यू. ओके, so we have learned these philosophies from Jainism, Buddhism, Hindu philosophy, Mahatma Gandhi ideology. I have mentioned this already. Okay, हे सांगा. त्याचे कोर व्हॅल्यूज जे आहेत ते काय आहे, हे 4 कोर व्हॅल्यूज आहे अहिंसेच्या म्हणजे जे गाभाभूत मूल्य आहे अहिंसा फिलॉसॉफीचे, ते काय, कंपॅशन, करुणा. ओके, करुणाचा अर्थ झाला की तुम्ही इतरांचे दुःख समजता, इतरांप्रती प्रेमभाव ठेवता, जरी ते तुम्हाला घृणेने पाहत असतील किंवा तुमच्या प्रती हिंसा करू पाहत, तरी तुम्ही त्यांना करुणेने बघता. कंपॅशन. Okay, it emerges or emanates from the Jainism, Buddhism philosophy of Buddhism, non-violence, Jainism, Buddhism, okay, completely, and Gandhian philosophy as well. Respect for life, you are respecting others' life, like Jainism has mentioned. एक छोटासा कीटक जरी असला तरी तो तुमच्यासारखाच अस्तित्वात आहे, तुमचे अस्तित्व आणि त्याचे अस्तित्व सारखेच आहे, समान आहे. ओके, त्याला नष्ट जर केलं तुम्ही, ओके, तर याचा अर्थ यू हॅव डिसरिस्पेक्टेड द लाईफ. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एथिकल कंडक्टचा अर्थ होते की तुम्ही नैतिक आचरण करणे. आचरण खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर तुमचे विचार जर काय व्यवस्थित असेल तर तुमचे आचरण जे आहे ते व्यवस्थित राहते. जर तुम्ही नैतिकतेने विचार करतायत तर विचार तुमचे नैतिक आचरणामध्ये पडतात. नैतिक आचरण जे आहेत असे कर्म घडून आणतील ज्याच्यामध्ये समाजाचा फायदा होईल, इतरांचा फायदा होईल, आणि तुमचे एक नैतिक चरित्र बनेल. नैतिक चरित्र इतरांना मार्गदर्शक ठरतात, ते चांगल्या समाजाची निर्मिती करतात. ओके, so this is very important. Ethical conduct lead to the creation of the society which dwells upon the ethical principles. Okay, so everybody should follow this. So when you follow philosophy non-violence, all these core values are practiced through it. Okay, so this is very important for paper 4, ethics integrity. Okay, right. अशाच प्रकारचं एक डेव्हलपमेंट जे आहे BSE ने केलं होतं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, तुम्हाला माहिती आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज NSE आधीचा BSE चा सात्विक 100 इंडेक्स आहे. 100 कंपनीज आहेत त्यामध्ये BSE वर रजिस्टर्ड असले. ओके, त्यामध्ये हे BSE ने लॉन्च केलं होतं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने. त्यांची कन्सेप्ट काय आहे, सात्विक फिलॉसॉफी. सात्विक चार, तुम्ही सात्विक आहार बघितलं, खूप जास्त मसालेदार नाही, खास करून त्यामध्ये हिंसा करून कोणत्याही प्रकारचे प्राण्यांपासून मिळवलेले हिंसा करून मिळवलेले पदार्थ नको, मारलेले म्हणजे मांस, मटण वगैरे जे काही आहेत सगळ्या अशा हिंसात्मक गोष्टींना थारा नाही. ओके, तर सात्विक चार्थ एवढाच नाही होत इथे. सात्विक चार्थ आता गांधीयन फिलॉसॉफीमध्ये सात्विकता वेगळी आहे. सात्विक चार्थ होते की तुम्ही फक्त हिंसाच नाही, ओके, वैचारिक हिंसा किंवा त्यापेक्षा कोणत्याही प्रकारची तुम्ही इन्व्हॉल्वमेंट सुद्धा नाही देत आहे त्यामध्ये. ओके, कोणत्याही प्रकारे इन्व्हॉल्वमेंट नाही, सपोर्ट नाही करत आहे हिंसेला, ते सुद्धा तुमच्या सात्विकतेचा भाग आहे. तुम्ही मांस मटण खात नाही, पण डोक्यामध्ये तुमचं चालू आहे ओके हिंसा, तर ती गोष्ट जी आहे ते तुम्ही सात्विक नाही. सात्विक हे खूप इम्पॉर्टंट फिलॉसॉफी आहे, सात्विक फिलॉसॉफी. ओके, त्यामध्ये तमस गुणाला कोणत्या प्रकारे विरोध असतो. सो दिस सात्विक फिलॉसॉफी अपोजिस अॅनिमल क्रुएल्टी, एक्सप्लॉयटेशन, ऍडिक्टिव्ह प्रोडक्ट्स, कोणत्या प्रकारचे ऍडिक्शन होईल अशा प्रकारे. ओके, टॉक्झिक
म्हणजे अशा कोणत्याही प्रकारचे विषारी पदार्थ, हार्मफुल बिझनेस ऍक्टिव्हिटीज, हे प्रोड्यूस करणारे कोणत्याही पदार्थामध्ये, कोणत्याही क्रियाकलापामध्ये, व्यवसायामध्ये न इन्व्हॉल्व्ह होणे, ही सात्विक फिलॉसॉफी आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने अशा 100 कंपनीजला वेगळे करून त्यांचं सुद्धा कॅटेगरायझेशन केलं. ओके, यू अंडरस्टँड दिस? तर हा मुद्दा आहे. याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर सिद्धार्थ अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावा. ओके, आणि तिथे तुम्हाला दिसेल हा लोगो, त्याच्यावरती सिद्धार्थ अकॅडमी, सिद्धार्थ IAS दिसणार नाही, त्यामध्ये फक्त सिद्धार्थ अकॅडमी दिसेल. ओके, हा, तर हा लोगो तुम्हाला इथे दिसेल, हा लोगो ते डाउनलोड करावा. आणि तिथे गेल्यानंतर राज्यसेवेचा जो कोर्स आहे, राज्यसेवा फाउंडेशन, त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये विषयामध्ये हे दिसेल. ओके, चला, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. याला मी म्हटलं त्याप्रमाणे अडॉप्ट करून घ्या. याच्यानंतर याचे जेव्हा मेन्सवरती मी मेन्सच्या आन्सर रायटिंग मध्ये मी या फिलॉसॉफीचा उल्लेख करेल तेव्हा मी हा संदर्भ नक्की देईल. आणि तुम्ही हे, तुम्हाला उदाहरण आहे, एक केस स्टडी आहे, तुम्ही याचा उल्लेख तुम्ही नॉन व्हायलन्स फिलॉसॉफीमध्ये करू शकता. ओके, इवन कॉर्पोरेट गव्हर्नन्स, कॅपिटॅलिझम, रिस्पॉन्सिबल कॅपिटॅलिझम, एथिकल गव्हर्नन्स, ह्या टर्म सोबत तुम्ही हे सगळ्या गोष्टी आणू शकता. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सगळ्यामध्ये. ओके, थँक्यू.